हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी काळाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 6 जुलै 2026, शालिवान शके 1948 संवत्सर, पराभव आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास निजशे ज्येष्ठ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची षष्ठी तिथी आहे. दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो, पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे. दुपारी 4 वाजून 8 मिनिटांनंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, सौभाग्य योग आहे. दुपारी 3 वाजून 51 मिनिटांनंतर शोभन योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, वरीच करण आहे. दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 1 वाजून 42 मिनिटांनंतर भवकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पहा. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे मित्रांनो. अन्यथा अशी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही, निदान या कारणासाठी. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरओम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवन शालिवान शके 1948 प्रभावती षष्ठे संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मास कृष्णपक्षे इंदू वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे सौभाग्य योगे वनिज करणे षष्ठी शुभती तवीर गोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मौ पात्र दुरित क्षयद्वाराशी पार्वती पती परमेश्वर पितर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1 वाजून 48 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, या निज ज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण या व्हिडिओ लिंकद्वारे ती जाणून घेऊ शकता. या व्हिडिओमध्ये निज ज्येष्ठ मासातील मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो. हा माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो, उत्तर रात्री 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत नाही, त्यानंतर आहे. त्याचा सहसा आपल्याला काही उपयोग होणार नाही. दिनविशेषमध्ये सप्तमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी निगडीत असलेले किंवा संबंधित अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांना आपल्याला सद्गती द्यायची असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे दरवर्षी. मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्रावर करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 1 वाजून 48 मिनिट ते उत्तरात्री 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे. हा शुभ
योग आहे, कारण याचा स्वामी राहू आहे मित्रांनो. तेव्हा हा आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो, कामामध्ये यश प्राप्त होऊ देत नाही. तेव्हा शक्यतो आपण रेग्युलर जी कामे तीच कामे या वेळेमध्ये करा. विशेष किंवा महत्त्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. राहू काळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो रेग्युलर कामे करा. महत्त्वाची किंवा विशेष कामे या दीड तासाच्या काळातही करू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.